जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या अनुषंगाने आज लांजा तहसील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी पूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। मतदार यादी ग्राह्य धरण्याचा जो दिनांक आहे तो शासनाने 1 जुलै 2025 रोजी असा घोषित केलेला आहे। नामनिर्देशन पत्र देण्याचा जो कालावधी आहे तो 16 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे। 21 जानेवारी 2026 बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत आहे आणि रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र जे आहे ते देण्यात येणार नाही। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 असा आहे आणि तो आहे तो सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असा कालावधी राहणार आहे। दरम्यान रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। नामनिर्देशन पत्र छाननी व त्यावर निर्णय देणे याबाबत 22 जानेवारी 2026 रोजी हा दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे। त्याचा कालावधी आहे तो सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ही कार्यवाही टिल डेट अगदी त्या तारखेला पूर्ण होईपर्यंत आहे। वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो 22 जानेवारी 2026 गुरुवार छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेचच असणार आहे। उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 23 जानेवारी 2026 दिनांक 24 जानेवारी 2026 27 जानेवारी 2026 त्याचा जो वेळ आहे तो सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत असणार आहे। तसंच 25 जानेवारी 2026 व सोमवार 26 जानेवारी 2026 सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस आहे ती त्या दिवशी स्वीकारली जाणार नाही। निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाण वाटप आहे ते दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 यानंतर होणार आहे। मतदानाची जी तारीख आहे ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी असून मतदानाचा जो कालावधी आहे तो सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे। मतमोजणी ची जी तारीख आहे ती 7 फेब्रुवारी रोजी असून ती सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। त्याच्यानंतरचा जो शेवटचा टप्पा आहे निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे याबाबतची जी कार्यवाही ती 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। असा एकंदरीत सर्वसाधारण जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026चा कार्यक्रम शासनामार्फत डिक्लेअर केला गेलेला आहे। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।